प्रत्येक घराला, कुटुंबाला कुलदेवी असते. या कुलदेवतेच्या उपासनेमुळे माणसाच्या जीवनातील सगळे दुःख दूर होतात. पण बऱ्याच जणांना आपली कुलदेवीच माहीत नसते. त्यामुळे त्यांच्याकडून त्यांच्या कुलदेवीची सेवा, उपासना घडत नाही. पण तुम्ही तुमच्या इष्टदेवता, ग्रामदेवता यांची सेवा श्रद्धेने, मनापासून करत असता. पण जर तुमच्या कुलदेवीची सेवा तुमच्या हातून घडत नसेल, तर तुम्हाला कोणत्याही देवदेवतेच्या सेवेचं फळ अजिबात मिळत नाही. त्यासाठी आपल्याला आपली कुलदेवी माहीत असायलाच हवी. तर तुमची कुलदेवी कोणती हे समजण्यासाठी आज मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती हे 100% समजेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे हे उपाय तुम्हाला व्यवस्थित समजतील. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला उपाय म्हणजे तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत करून घेण्यासाठी तुम्ही 11 मंगळवार किंवा 11 शुक्रवार उपवास करायचे आहेत. हे उपवास एकादशीप्रमाणे करायचे आहेत. उपवासाच्या आदल्या दिवशी तुम्ही तामसिक अन्न अजिबात ग्रहण करायचं नाही. उपवासाच्या दिवशी आपलं जे देवघर आहे तिथं देवीकडे डोकं ठेवून झोपायचं. मग कुठल्या तरी मंगळवारी किंवा शुक्रवारी, ज्या दिवशीचा तुम्ही उपवास केला आहे त्या दिवशी, म्हणजे मंगळवारचा उपवास तुम्ही केला असेल तर कुठल्या तरी मंगळवारी, तुमची जी कुलदेवी आहे ती तुम्हाला दृष्टांत देते की मी कोण आहे, कुठे आहे आणि तुमची कुलदेवी कोण आहे. समजा ज्यांची कुलदेवी तुळजापूरची कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे, तर तुमच्या स्वप्नामध्ये आपण पायऱ्या पायऱ्याने खूप खोल उतरतोय असं स्वप्न दिसल आणि 4 हात असणारी भगवती तुम्हाला दिसली, तर मग समजून घ्यायचं की तुळजापूरची आई तुळजाभवानी आपली कुलदेवी आहे. ज्यांची कुलदेवी कोल्हापूरची आहे त्यांना स्वप्नात समोर खूप खांब दिसतात, मोजले जात नाहीत, आजही ते मोजता येत नाही. असं स्वप्न आलं की समजून घ्यायचं की आपली कुलदेवी कोल्हापूरची महालक्ष्मी आहे. आणि जर आपल्याला स्वप्नात असं दिसलं की आपण उंच आकाशाकडे वाटचाल करतोय, उंच उंच चाललेलो आहोत, फक्त मुखवटात दिसतोय, तर समजून घ्यायचं की आपली कुलदेवी माता रेणुका देवी आहे. त्याचबरोबर स्वप्नामध्ये 18 भुजा असलेली आकृती दिसली तर समजून घ्यायचं आपली कुलदेवी देवी सप्तशृंगी माता आहे. 11 मंगळवार किंवा 11 शुक्रवारी केलेल्या या उपवासाचा फायदा तुम्हाला नक्की होतो. आपल्याला आपली कुलदेवी 100% माहीत होते. दुसरा उपाय म्हणजे ज्यांना आपली कुलदेवी माहीत नाही त्यांनी पौर्णिमेपासून 21 दिवसाचा हा उपाय जरूर करायचा. आपल्या कुलदेवीच्या स्मरणासाठी एक नारळ शेंडी देवाकडे करून देवापुढे ठेवायचा. त्याच्यावर एक कापूर जाळायचा. सकाळी एक आणि संध्याकाळी एक छोटा कापूर जाळायचा. तो जळेपर्यंत देवापुढेच हात जोडून उभा राहायचं. 7 दिवस 7 दिवस 7 दिवस असं 3 वेळा, म्हणजे सात्विक 21 दिवस कापूर जाळायचा. प्रत्येक 7 दिवसांनी तो नारळ वाहत्या पाण्यात सोडायचा. असे 21 दिवसात 3 नारळ होतील. या दरम्यान तुमची कुलदेवी तुम्हाला स्वप्नात दृष्टांत देते असा अनेकांना अनुभव आलेला आहे. त्याचबरोबर या दोन्ही उपायादरम्यान असाही अनुभव आहे की कोणीतरी तुम्हाला तुळजापूर किंवा कोल्हापूरच्या महालक्ष्मीवरनं किंवा वणीवरनं कोणीतरी आलेलं तुम्हाला प्रसाद आणून दे. मग आपल्याला कोणत्या देवीचा प्रसाद मिळाला आहे त्यावरून तुम्ही समजू शकता की तुमची कुलदेवी कोणती आहे, कुठली आहे. यासाठी तुम्हाला हे उपाय करत असताना या दिवसात आपल्याबरोबर काय काय घडतंय याकडे जागरूक राहून लक्ष द्यायचं आहे. कारण कोणत्या रूपाने तुमचं उत्तर कधी समोर येईल ते सांगता येत नाही. पण या उपायाने तुमची कुलदेवी तुम्हाला 100% माहीत होईल. तुमची कुलदेवी तुम्हाला माहीत झाल्यावर कुलाचार, कुलधर्म, कुलदेवीची सेवा करायला अजिबात विसरायचं नाही. त्या दिवशी दिवसभरात जेव्हा तुम्हाला रिकामा वेळ मिळेल तेव्हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा. जर वेळ कमी असेल तर किमान क्रमशः 2-2 अध्याय तरी वाचावेत. कुठल्या तरी रिकाम्या वेळेत याचं नियोजन करायचं आणि आपल्या कुलदेवीची सेवा करायची. मनापासून श्रद्धेने केलेल्या साध्या सेवेने सुद्धा आपल्या कुलदेवीची आपल्यावर कृपा राहते. त्याचबरोबर न चुकता वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी मंदिरात जाऊन तिची यथाशक्ती ओटी भरून आशीर्वाद घ्यायला कधीच विसरायचं नाही. अगदी वेळ काढून जायचं. त्यामुळे आपल्या कुलदेवीची आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर संरक्षण आणि कृपा कायम राहते. कुलदेवीचा शोध म्हणजे फक्त एका मंदिराचा किंवा नावाचा शोध नाही.
तो आपल्या मुळांचा, आपल्या पूर्वजांच्या श्रद्धेचा आणि आपल्या संस्काराचा शोध आहे. हा शोध तुम्हाला तुमच्या परंपरेशी नव्याने जोडून देईल आणि महत्त्वाचं म्हणजे हा पूर्वजांचा श्रद्धेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांना पुन्हा कुलदेवी शोधावी लागणार नाही. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा, म्हणजे त्यांनाही त्यांची कुलदेवी शोधायला या व्हिडिओची मदत होईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय कुलदेवी माता.